नमस्कार, स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण दिवाळीच्या फराळाची तिखट शेव बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य 500 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे ओवा आणि जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक पाणी घालून वाटून घेतले आहेत, चवीनुसार तिखट, 2 ते 3 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ। तर आपण एका मोठ्या वाडग्यामध्ये 500 ग्रॅम पीठ चाळून घेतलेलं आहे, ते ओतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। 2 चमचे जिरे आणि ओव्याची पावडर आहे ती टाकूया। चवीनुसार लाल तिखट। यामध्ये आपण 3 चमचे साधं तेल घेतलेलं आहे, ते सगळं चोळून घ्यायचं। सर्व पिठाला तेल लावून घेतल्यामुळे शेव खुसखुशीत होते। आता आपण एका गाळणीने लसणाचं पाणी गाळून घेऊ। पूर्ण लसूण असं दाबून दाबून गाळून घेऊ। लसणाचं पाणी आपण पिठाला एकजीव करून घेऊ। या पाण्यात पीठ मळू आणि नंतर थोड्याशा पाण्याचा आपण वापर करून घेऊ। आपल्याला जर अजून लसणाचा फ्लेवर पाहिजे असेल तर थोड्या लसूण पाकळ्या अजून वापरू शकता, पण अर्धा किलो पिठासाठी 10 ते 12 लसूण पाकळ्या पुरेशा होतात। यामध्ये आपण हळद टाकली नाही आहे। हळद तेलामध्ये जास्त फ्लेमवर जळली जाते आणि शेवचा कलर बदलला जातो, म्हणून हळदीचा वापर आपण केला नाही आहे। आता आपण पीठ थोडं पाणी टाकून मळून घेऊ। शेवचं पीठ असं सैलसरच मळून घेतलेलं आहे, म्हणजे शेव काढायलाही सोपी जाते। अशा प्रकारे आपलं शेवचं पीठ मळून झालेलं आहे। सोऱ्याला आपण तेल लावून घेऊ। मध्यम बारीक आकाराची जाळी वापरली आहे। तुम्हाला जर अजून बारीक शेव पाहिजे असेल तर अशी बारीक जाळी पण तुम्ही वापरू शकता। पाण्याचा हात घेऊन पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊ। तेल चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये आपण सोऱ्याने शेव काढून घेऊ। कडेकडेने शेव घालायची। शेव जास्त जाड घाणा घालायचा नाही, जाड घातला तर मध्ये शेव कच्चीच राहते। मीडियम किंवा हाय फ्लेमवर तळून घ्यायची। अशा प्रकारे फराळाची तिखट शेव आपली तयार झालेली आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।